तर मित्रांनो, मी आज दुपारी ब्लॉग चालू करतोय कारण की आपली तब्येत नाही बरी. त्यामुळे झोपलेलो. आत्ता 3 वाजले. 3 वाजता ब्लॉग चालू केला आहे. दाखवतो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे. तुम्ही ब्लॉग बघत लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आलोय बाहेर. पाऊस तर पडतोय जोरात, दाखवतोच तुम्हाला. तर मित्रांनो, बाहेर पाऊस पडला. पाऊस तर काही थांबा ना. आम्हाला जायचं होतं बाहेर. बघू आता पाऊस गेल्यावर जातो. तुम्ही ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो, आता लय जोरात पाऊस होतोय. डायरेक्ट दाखवतो तुम्हाला, बघत राहा. आत्ता बेकरीत थांबलोय आम्ही, पाऊस भिजू नये म्हणून. दाखवतो तुम्हाला केवढा पाऊस आहे, बघत राहा. तर मित्रांनो, पावसात थांबून थांबून मला लागली भूक. घेतला केक खाता खात्री मस्त चहासोबत काहीतरी घेतो आता खायला. तुम्ही ब्लॉग बघत राहा. या पावसामुळे डायरेक्ट प्रचंड ट्रॅफिक जाम झालं. तिथं जनसेवा करणारे आदित्य रायकर पण होतं. त्यांनी ट्रॅफिक जाम सोडवण्यात खूप मोठी मदत केली. त्यांच्या मदतीमुळे ट्रॅफिक जाम जरा कमी झालं. तर मित्रांनो, आलोय परत मी घरी. डायरेक्ट आज मुसळधार पाऊस पडलाय. पुलावरून वगैरे पाणी जायला लागलंय. क्लिप आम्ही दाखवतोच तुम्हाला पावसाच्या. आता मस्त चहा पितोय. मस्त पैकी आता चहा पिऊया. मस्त अंड, उकडलेली अंडी. पावसात उकडलेला अंडा खायची मजाच वेगळी आहे. तर मित्रांनो, पाऊस तर काही कमी झाला नाही. चालतंय आता पार्किंग मध्ये. बोल की काय काय नाही, बोल के बाबा, बोल की. न्यात आहे का गाडी न्या. तर मित्रांनो, पाऊस तर झालाय पण दाखवतो तुम्हाला. ट्रॅफिक पण कमी झालंय मित्रांनो, दाखवतो. तुम्ही ब्लॉग बघत राहा. कमी झालंय सगळं. मागाशी लय होतं. पैसे नाही तिथं. तर मित्रांनो, ट्रॅफिक तर अजून काही कमी झालं नाही. तुम्हाला दाखवतो, ब्लॉग बघत राहा. पाणीपुरी खायचं. हे असं पाणीपुरीचं दुकान आहे आमच्या इथलं. लय भारी पाणीपुरी बनवतं, एकदम भारी. ट्रॅफिक तर काय अजून कमी होईना. कमी झाल्यावर दाखवतो तुम्हाला. तुम्ही ब्लॉग बघत राहा. बघा मित्रांनो, ट्रॅफिक हे अजून कमी झालं नाही. मागच्या पावसामुळे काही पाऊस झाला आहे आज. तुम्हाला हा ब्लॉग उद्या येईनच, तुम्ही बघत राहा. तर मित्रांनो, मी चाललोय परत घरी. बाहेर आलतो, मित्र आलती म्हणून. मित्र गेलेत आता घरी. चालले आता जेवायचं. 9 वाजले. दाखवतोच तुम्हाला जेवायला पाहिजे. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. पोचलोय घरी मी. दार उघडत आहेत का नाही काय नाही. काय राहिलंय मग आता करायचं? कशाचे? माझी मम्मी मला आवडते म्हणून कोथिंबिरीचे वडे करते. कधी खायला? आत्ता होणार आहेत का ते? पण उकडायच्यात अजून किती वेळ लागेल? असं करावं लागतं बाई त्याला. मित्रांनो बघा, आपल्या आवडीचं इथं अंड पण केलंय मस्त पैकी. अंड कारलं कोणाला केलंय? कारलं मी नाही खाणार उद्या कारलं. मग मला काय करणार आहे? हा मला चांगलं कर काहीतरी.
थापोळा करते का? कारण की ते कारलं नाही आवडत. हे मागाशी मी आणलेले पावच्या असोत. पप्पा तर काय अजून आले नाही. हे बघा कार्यक्रम बघते. माशांना पण मी खायला टाकलंय. पाऊस आता थांबलाय. बाहेर तर दिसत नसेल तुम्हाला अंधारामुळे. ब्लॉग दाखवतोच तुम्हाला. रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत. दिवसभर जपून राहा. आबास किती पेट टाकते अरे आम्हाला एकच लागतं. एवढं. कशाचं? बाटलीचं. उघडतंय का नाही? उघड. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपू आपण. तुम्ही उद्याचा ब्लॉग बघा. त्यावर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.